नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणूक 2026 साठी तासगाव तालुक्यातील विसापूर शिरगाव या गावाची सोडत परवा निघाले. यामध्ये आधीच थेट सरपंचपद हे ओपन महिला राखीव असताना आता वॉर्डमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गाला मोठी लॉटरी लागल्याचं दिसतंय. गावामध्ये 3 वॉर्ड असून एकूण 9 सदस्य आणि सरपंच अशी रचना आहे. यामध्ये वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 3, वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 2, तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 1 अशा 6 जागा खुल्या प्रवर्गासाठी आल्या असून त्यामध्ये 3 पुरुष तर 3 स्त्रिया असं आरक्षण पडलंय. या सोडतीमुळे खुल्या प्रवर्गाला लॉटरी लागली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 10 पैकी 7 जागा खुल्या प्रवर्गाला मिळालेत. या सोडतीमुळे ओपन कॅटेगरीतील पुढाऱ्यांमध्ये आणि खास करून तरुण पिढीमध्ये कमालीची उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे. पण त्याचबरोबर उत्सुक उमेदवारांची संख्या वाढल्यास बंडाळी टाळण्याची आणि मनधरणी करण्यासाठी प्रस्थापित आणि विरोधक नेत्यांसमोर मोठं आवाहन असेल हेही तितकंच नक्की आहे. नुकत्याच शिरगावमध्ये आता पार पडलेली जी सोडत आहे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी, त्यासाठी जे आरक्षण पडले त्या संदर्भात आपण लोकांची जरा प्रतिक्रिया घेऊया. तुमचं नाव सर? शंकर मोरे. तर आता जी परवाची सोडत पडलेली आहे ग्रामपंचायत निवडणुकी, त्याच्यामध्ये 6 जागा खुल्या प्रवर्गासाठी असं समजते आणि याच्या अगोदर थेट सरपंचपदासाठी पण महिला राखीव ओपन, म्हणजे टोटल 10 पैकी 7 जागा ह्या ओपन कॅटेगरीज आहेत. तर याचा इलेक्शनवरती काय परिणाम होईल, चांगला वाईट, किंवा आणि तुम्हाला काय वाटते येणारं इलेक्शन कसं होईल? ॲक्च्युली ओपन कॅटेगरीसाठी खरं एकदम चांगली संधी आलेली आहे आणि आता गावात बरेच लोक इच्छुक आहेत ओपन कॅटेगरी. अच्छा, बघूया पुढं कसं कसं काय होतंय. ओके. तुमचं नाव सर? जितेंद्र पाटील. काय वाटतं तुम्हाला या इलेक्शनबद्दल काय वाटतं? तरुणांच्यासाठी खरोखर ही एक चांगली संधी आलेली आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं खरोखर सहभाग घेतला पाहिजे. ग्रामपंचायत ही नुसती नावापुरती न राहता खरोखर आपल्याला ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला तिथं वेळ द्यायला जमल त्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेलं कधीही चांगलं. नुसतं नावापुरतं पद अडवून ठेवण्यापेक्षा. बोलूया आता पुढच्या प्रतिक्रियेकडे. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव काय? संजय पाटील. अच्छा, आता ग्रामपंचायतच्या जसं की शिरगाव ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेलं आहे, त्याचं आरक्षण जे पडलेलं आहे जवळपास 10 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गासाठी पडलेल्या आहेत. तर तुमचं मत त्याला काय आहे, कशा पद्धतीने बघता निवडणूक? नाही, ओपन पडलं एक छानच झालं. आतापर्यंत कधी पडलेलं नव्हतं, पण ओपन पडणं म्हणजे एक आमचं भाग्यच म्हणायला लागेल. म्हणजे एकंदरीत ही निवडणूक जी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल. होणार 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 बदल घडणार बदल घडणार आणि एक नंबर निवडणूक होणार. ठीक आहे, धन्यवाद. ज्या वेळेला 100% बदल घडणार. धन्यवाद. आपण अजून काही प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यासाठी आपण आलेलो आहे. दादा, तुमचं नाव? चॅनलचं नाव सांगा तुमचं. प्रकाश आकाराम पाटील. तर आता विषय कसा आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे सोडत निघालेले आहे त्याच्यामध्ये तब्बल 6 जागा ह्या ओपनसाठी आणि थेट सरपंच पद असं मिळून 7 जागा, म्हणजे 10 पैकी 7 जागा त्या ओपन कॅटेगरीत पडल्या. तर येणार इलेक्शन कसं होईल किंवा त्या इलेक्शनबद्दल काय वाटते जाणून घेऊया दादाची प्रतिक्रिया. तर जे शिरगाव ग्रामपंचायतचे इलेक्शन आता लागणार आहे त्यामध्ये तरुण मुलांनी जास्तीत जास्त भाग घेऊन जी ओपन कॅटेगरीमध्ये जे सामील आहेत तर त्या सर्वांनी, ज्या स्त्रिया पुरुष या सर्वांनी भाग घेऊन ग्रामपंचायतीला वेळ देऊन चांगल्या पद्धतीने जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा सगळ्यांनी योगदान द्यावं. कशा पद्धतीने होईल निवडणूक तुमच्याच वाटतं? निवडणूक यावेळी सगळ्यांचं मत असं आहे की सर्व तरुणांनी भाग घेऊन चांगल्या पद्धतीने जसं इतर गावांची डेव्हलपमेंट झाल्या तशी शिरगावची विकास व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. संजय हनुमंत पाटील. बरं, आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी सोडत परवा पार पडली, त्याच्यामध्ये जब्बल 3 पुरुष 3 महिला अशा 6 वार्डातून आणि थेट सरपंचपदासाठी एक अशा 7 जागा ओपन प्रवर्गाला मिळताना दिसत आहेत. म्हणजे एक प्रकारची लॉटरी लागली आपल्याला थोडक्यात. तर कशा प्रकारे निवडणूक झाली पाहिजे किंवा या निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? फार मोठी लॉटरी लागली आहे ओपन समाजाला आणि याच्यापूर्वी हसत खेळत निवडणूक पार पडलेली आहेत. अच्छा, आता ज्याला काम करायचं आहे, ज्यांना खरोखरच गावचा विकास करायचा आहे अशा माणसांनीच ह्यात भाग घ्यावा आणि संधीचं सोनं करून घ्यावं. तर मित्रांनो, शिरगाव ग्रामपंचायतच्या आगामी येणाऱ्या निवडणुकांच्या बद्दल जी आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी जी आपल्याला मोठ्या प्रमाणात संख्या मिळालेली आहे 10 पैकी 7,
तर त्याबद्दल लोकांच्या भावना आणि येणारी निवडणूक कशा पद्धतीने होईल, लोकांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतल्या. आता येणारी निवडणूक नक्की बिनविरोध होणार की काटेकी टक्कर होणार की आणखी काय ट्विस्ट येणार हे आपल्याला येणारा काळ सांगेल. रिपोर्टर प्रशांत पाटील, सेवन स्टार न्यूज, पेटा.